पालघर रेल्वे स्थानकातून दररोज 40 ते 45 हजार प्रवासी ये-जा करीत असतात। त्यांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, कॅब व प्रवाशांच्या हजारो मोटरसायकली रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला मिळेल त्या जागेत पार्क करत असतात। त्यामुळे पालघरमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर मागील 12 ते 15 वर्षापासून तोडगा निघालेला नाही। पालघरच्या विकास आराखड्यात वाहनतळासाठी जागा राखीव ठेवण्यात आली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात नगर परिषदेला आजही यश आलेले नाही। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेसह अन्य सुमारे 60च्या वर विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्याने पालघर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे आणि त्याचाच स्थान प्रशासनावर आता पडू लागला आहे। मार्गाचे रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। त्यामुळे शहरातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी याच रस्त्यावर होत असते। याच मार्गावरील रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने मोटरसायकली पार्क करून ठेवलेल्या असतात। त्याच रस्त्यावर 3 चाकी रिक्षांचे बेकायदेशीर उभे राहिलेले रिक्षा स्टँड वाहतूक कोंडीस प्रमुख कारण ठरत असते। पालघर शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आजपर्यंत 50 बैठका पार पडल्यानंतरही P1 आणि P2 तसेच एकमार्गी वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक कोंडीच्या जटिल समस्येवर आजपर्यंत ठोस उपाययोजना आखण्याकरिता अजूनही यश मिळाले नाही। अनेक वेळा या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला देखील बसतो आणि काही मिनिटे प्रतीक्षा देखील करावी लागते। एकूणच पालघर शहरातील ट्रॅफिक जॅमची समस्या कधी सुटेल असा सवाल प्रवासी नागरिक करत आहेत।